भागातील ग्रामीण जीवन अतिशय सुरेख पद्धतीने यूट्यूबच्या माध्यमातून जगासमोर आणणाऱ्या रेड सॉइल स्टोरीज या चॅनेलचा निर्माता म्हणजे शिरीष गवस वयाच्या 33व्या वर्षी दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी आता समोर आली आहे। या बातमीमुळे शिरीष गवस आणि पूजा गवस या जोडप्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे। काही दिवसांच्या पूर्वीच गवस दाम्पत्याने आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केला होता। मुलीच्या वाढदिवसाचा व्हिडिओ रेड सॉइल स्टोरीज वरती शेअर केला होता। या व्हिडिओ खाली त्याने त्याचे चाहते कमेंट करून दुःख व्यक्त करत आहेत, श्रद्धांजली वाहत आहेत। कोरोना काळात जेव्हा जग थांबले होते तेव्हा मुंबईतील शिरीष गवस आणि त्याची पत्नी पूजा गवस यांनी एक वेगळेच ध्येय उराशी बाळगले। शिरीष आयटी क्षेत्रात काम करायचा, पत्नी पूजा सिनेसृष्टीत काम करत होती। कोरोनामुळे ब्रेक झाल्यानंतर दोघांनीही सिंधुदुर्गातील आपल्या गावात जाण्याचा निर्णय घेतला। गावातील जीवनशैली, तिथली खाद्य संस्कृती, लोकांचे दैनंदिन जीवन, त्यात येणारी आव्हाने, गमती जमती या सर्व घटना गवस दाम्पत्याने यूट्यूबच्या माध्यमातून जगासमोर आणल्या। शिरीष गवस आणि पूजा गवस यांनी कोरोनानंतर यूट्यूबवरती रेड सॉइल स्टोरीज हे चॅनल सुरू केले होते। सध्या या चॅनलवरती 4,27,000 सबस्क्रायबर आहेत। गवस जोडप्याने आतापर्यंत या चॅनलवरती 161 व्हिडिओ तयार करून अपलोड केलेले आहेत। प्रत्येक व्हिडिओ कोकणबद्दल काही ना काहीतरी माहिती देणारा आहे। नेमकं झालंय काय हे पाहूयात। सिंधुदुर्गातील दोडामार्ग येथील सासोली येथे राहणारा शिरीष गवस काही दिवसांपासून मेंदूशी निगडीत असलेल्या आजाराने त्रस्त होता। त्याच्यावरती गोव्यातील एका रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते अशी दुःखद माहिती आहे। मात्र अखेर त्याचा दुःखद मृत्यू झाल्याची बातमी समोर आली। शिरीष गवसचे वडील हे सेवानिवृत्त नायब तहसीलदार होते। MBA शिक्षण घेतलेला शिरीष गवस मुंबईतील नामांकित कंपनीत कामाला होता, तर पत्नी पूजा गवस चित्रपट निर्मिती क्षेत्रामध्ये कार्यरत होती। कोरोनानंतर ते गावी स्थायिक झाले आणि त्यांनी रेड सॉइल स्टोरीज सारखा अनोखा प्रयोग केला। सोशल मीडियावरती आणि ग्रामीण भागातील लोकांच्याकडून त्यांना अतोनात प्रेम मिळत होतं। या प्रेमाचा दुःखद अंत झालेला आहे।